पहलगाम आतंकवादी हल्ल्यात निष्पाप भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आणि भारतात युद्धसदृश स्थिती निर्माण झाली। हे पर्यटक भारतातील वेगवेगळ्या राज्यातून आले होते। अर्थातच याचे वाईट परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील यात शंकाच नाही। या सर्व घटनाक्रमात प्रत्येक राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना शोधून भारताबाहेर पाठवण्याची मोहीम प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आली असून आता पाकिस्तान्यांचा शोध घेणं सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून मोठी खळबळजनक आकडेवारी समोर आली असून त्यांना शोधण्याचं कठीण आव्हान राज्य सरकार समोर आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण? महाराष्ट्रात वैध आणि अवैधरित्या राहणारे पाकिस्तानी नागरिक किती? सविस्तर समजून घेऊ। नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते इब्लिसच्या या विशेष व्हिडिओमध्ये। पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेले 8 प्रकारचे सर्व व्हिसा 27 एप्रिल पासून रद्द करण्याची घोषणा काय होते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना फोन करून पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा असे निर्देश काय देतात। तदनंतर शोध मोहीम सुरू होते ते राज्यातील पाकिस्तानी नागरिक शोधण्याची। महाराष्ट्रात वैध आणि अवैध प्रकारे राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी तर अचंबित करणारी आहे। संपूर्ण राज्यातील 48 शहरात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक आढळले असल्याचे गृहमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं आहे। यामध्ये विशेष म्हणजे राज्याची उपराजधानी नागपुरात सर्वाधिक तब्बल 2458 पाकिस्तानी आढळले असून उपमुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात 1106 पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत। तर राज्याची आर्थिक राजधानी मुंबईत 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे। यामधील फक्त 51 पाकिस्तान्यांकडेच वैध कागदपत्र मिळाले असल्याचं निदर्शनास आलं आहे। टोकाची बाब म्हणजे महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचं आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। 107 पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नसल्याने नेमके हे गेले कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे। प्रत्येक दहशतवादी हल्ल्यात मरण होते ते सामान्य माणसाचं। देश कोणताही असो पण माणुसकी आपण विसरत चाललोय आहोत का असा प्रश्न विचारण्याची गरज आहे। दहशतवाद्यांना जरी जात धर्म नसला तरी धर्म शोधून मारणाऱ्यांना आतंकवाद्यांना विकृतच म्हणायला हवं ना। हे हल्ले निश्चितच देशातील सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा बिघडवते। स्वतःच्या देशभाकरीसाठी दुसऱ्यावर अवलंबून असताना शेजारच्या देशावर आत्मघातकी हल्ला करावा असा विचारच मनात येऊ कसा शकतो। अर्थात जेथील सरकारचं दहशतवाद्याला पोचते त्यांच्याकडून अपेक्षा तरी कशाची करावी, पण सामान्यांचं काय? ज्यांनी आपला मुलगा, भाऊ, बहीण, बाप, मुलगी, आई गमावली त्यांच्या भावनांचं काय? असो, तुर्तास येथेच थांबून आपली रजा घेते। पाहत राहा इब्लिस।